मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी रेल्वे स्थानकाला लागून असलेला गोखले पूल हा कोसळला। गोखले पूल कोसळल्यानंतर संपूर्ण मुंबईतील जे धोकादायक पूल आहेत किंवा जे जीर्ण अवस्थेतील पूल आहेत, मुळात जे जुने पूल आहेत त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावं अशी मागणी झाली आणि त्यानंतर प्रशासन असेल, रेल्वे प्रशासन असेल यांच्याकडून मुंबईतील सर्व ब्रिजची स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं। त्यावेळेला अनेक पूल हे धोकादायक असल्याची माहिती समोर आली, ज्यामध्ये सुरुवातीला आपण पाहायला गेलं तर अनेक रेल्वे म्हणजे आरोपी आणि रेल्वेवरचे ब्रिज आहे ते तोडण्यात आले, ते नव्याने बांधकाम करण्यात आलं त्याचं। त्यानंतर दक्षिण मुंबईमध्ये असलेल्या डिराय रोडवरील लोअर परळ ब्रिज सुद्धा तोडण्यात आलं, त्याचं सुद्धा बांधकाम करण्यात आलं। यानंतर आता मुंबईतील मुळात दक्षिण मुंबईतील परळ आणि एल्फिस्टन या परिसरामध्ये अत्यंत महत्वाचा असलेला हा एल्फिस्टन पूल, मुळामध्ये जवळपास 125 वर्ष जुना ब्रिटिशकालीन बांधकाम झालेला हा एल्फिस्टन पूल आता जमीनदोस्त होणार आहे। एल्फिस्टन पूल आता इतिहास जमा होणार आहे। त्या जागी आता डबल डेकर म्हणजे 1+1 असा एल्फिस्टनचा नवा पूल बांधण्यात येणार आहे। तर आता या सगळ्यामध्ये आपण पाहायला गेलं तर एल्फिस्टनचा पूल ज्या प्रकारे तोडण्यात येणार आहे त्यावरून वादंग निर्माण झालेला आहे। येथील रहिवाशांनी म्हणजे स्थानिक रहिवासी, ज्या एल्फिस्टन पुला लगत राहणारे जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांनी या एल्फिस्टन पुलाच्या तोडकामाला आणि नव्यानं होणाऱ्या बांधकामाला विरोध केलेला आहे। तर या सगळ्या संदर्भातली अधिकची माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी वैभव पाटील, तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह। ब्रिटिशकालीन बांधकाम करण्यात आलेल्या या परळ एल्फिस्टन पुलाचं तोडकाम आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून करण्यात येणार आहे। मुळामध्ये हा जो पूल आहे आपण या ठिकाणी पाहता अजूनही आपल्याला पाहायला मिळतंय ते म्हणजे GIPR परळ ब्रिज 1913 या साली या पुलाचं बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि कॉन्ट्रॅक्टर बोमाजी रुस्तमजी यांचं सुद्धा नाव आपल्याला पाहायला मिळत आहे। साधारणतः ब्रिटिशकालीन हा पूल आहे, जवळपास 125 वर्ष जुना हा पूल आता जमीनदोस्त होणार आहे। मुळामध्ये या पुलाचं महत्व म्हणजे आपण पाहायला गेलं तर ज्या ठिकाणून हा पूल चालू होता, म्हणजे तुम्ही माझ्या मागचा परिसर पाहतात, हा परिसर जो आहे तो म्हणजे परळ ST डेपोचा हा परिसर आहे, परळचा हा परिसर आहे। त्यामुळे प्रभादेवीहून परळला जाणारा हा सगळा परिसर आपण समोर पाहतात। तिकडे आपल्याला समोर आपल्याला जो आता मार्ग तुम्ही आता पाहतात त्या सरळ जाणारा हा रस्ता तो म्हणजे KEM हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटल, वाडी हॉस्पिटल म्हणजे रुग्णालयांच्या दिशेने जाणारा हा हॉस्पिटल हब म्हणजे मेडिकल हबच्या दिशेने जाणारा हा रस्ता, म्हणजे अत्यंत पाहायला गेलं तर दक्षिण मुंबईतील अत्यंत महत्वाचा असा हा पूल आहे। ज्या पुलावरून रुग्णवाहिकांची सातत्याने वर्दळ आपल्याला पाहायला मिळते, कारण समोर परळ परिसरामध्ये जे असलेले KEM रुग्णालय आहे, त्यानंतर वाडिया रुग्णालय आहे, टाटा रुग्णालय, अशा एकंदरीत प्रमुख रुग्णालय या परिसरामध्ये असल्यामुळे हा वाहतुकीचा पूल अत्यंत रुग्णवाहिकांसाठी रुग्णांना योग्यरित्या तातडीनं उपचार मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरताना पाहायला मिळतो नेहमीच आपल्याला। मात्र सध्या आपण पाहतो ही वाहतूक सुरू आहे। आज सध्या आपण पाहतोय आज आहे 12 सप्टेंबर आणि 12 सप्टेंबरच्या मध्यरात्री म्हणजे 12 वाजल्यापासून हा जो पूल आहे ब्रिटिशकालीन ज्याची निर्मिती झालेली आहे असा हा एल्फिस्टन पूल आज जमीनदोस्त होणार आहे। या पुलावरील वाहतूक ही आज मध्यरात्री बंद करण्यात येणार आहे। मात्र पुलावरील वाहतूक जरी बंद करण्यात आली असली तरी या पुलावरील वाहतुकीला पर्यायी मार्ग कोणता असणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टीची माहिती जाणून घेणार आहोत। नेमकं पर्यायी मार्ग कोणता असणार आहे, कशा प्रकारे वाहतूक सुरू राहणार आहे, कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय ज्या वेळेला अंधेरीचा गोखले पूल हा जेव्हा पडला त्यानंतर संपूर्ण मुंबईतील जे जीर्ण अवस्थेतील असतील किंवा जे जुने पूल आहेत त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं अशी मागणी झाली होती आणि त्यानंतर मुंबईतील सर्व पुलांचं स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आलं होतं। त्यानुसार टप्प्याटप्प्यानं जे ब्रिटिशकालीन पूल आहेत ते पाडले जात आहेत आणि त्याऐवजी नव्याने पुलांची निर्मिती केली जात आहे। आता हा जो पूल तुम्ही पाहतात हा या पुलाचं म्हणजे ज्या एल्फिस्टन पुलाचं बांधकाम MMRDAच्या माध्यमातून केलं जाणार आहे। MMRDA दुहेरी म्हणजे 1+1 असा हा पूल जो येतो त्याचं बांधकाम जे ते करणार आहे। त्यामुळे निश्चितच याचं बांधकाम जरी अलिशान पद्धतीचं असलं तरी या बांधकामाला येथील असलेल्या स्थानिकांकडून विरोध होत आहे। आता या विरोधाची नेमकी व्याख्या काय, नेमका हा विरोध कशासाठी होतोय या सगळ्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत। मुळामध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर ज्या पुलावरती आपण उभे आहोत त्या पुलाच्या
दोन्ही बाजूला सध्या आपण पाहायला गेलं तर आपल्याला चाळी पाहायला मिळतात. काही या जुन्या चाळी आपण पाहतो या ठिकाणी, तर अनेक इमारती सुद्धा आहेत. अशा जवळपास 19 इमारती या पुलाच्या आजूबाजूला म्हणजे दुतर्फा आपल्याला पाहायला मिळतात. या दोन्ही बाजूला ज्या इमारती आहेत 19 इमारती, या 19 इमारती या पुलाच्या तोडकामामुळे बाधित इमारती होणार होत्या. त्यामुळे त्यांचा विरोध या पुलाच्या तोडकामाला सातत्याने होताना पाहायला मिळत होता. ज्या वेळेला MMRDA कडून शिवडी कनेक्टर म्हणजे आपण पाहतोय ज्या वेळेला कोस्टर रोड आणि शिवडीचा जो काय कनेक्टर ब्रिज आहे तो हा या कनेक्टर ब्रिज म्हणजे हा एल्फिस्टन पूल हा जो काय बांधकाम MMRDA माध्यमातून करण्यात येणार आहे, त्या पुलाच्या बांधकामासाठीच साधारणतः MMRDA कडून हा पूल तोडण्यासाठी वारंवार याआधी 2 वेळा प्रयत्न करण्यात आले होते. मात्र ते दोन्ही प्रयत्न या स्थानिकांनी हाडून पाडले. कारण ज्या प्रकारे तोडकाम करण्यासाठी जर पूल बंद करणार असतील आणि त्याच्यामध्ये जे इमारतीतील नागरिक आहेत ते बाधित होणार असतील तर त्यांची पर्यायी व्यवस्था कशी असणार आहे, त्यांना स्थलांतरित नेमकं कुठे केलं जाणार आहे. कारण वर्षानुवर्ष ज्या वेळेला या पुलाचं बांधकाम म्हणजे ब्रिटिशकालीन हा पूल आहे, त्यानंतर जेव्हा या ठिकाणी वस्ती आली, या तुम्ही आजूबाजूचा हा जो परिसर पाहत असतात, एकीकडे आपल्याला टोलेजंद इमारती पाहायला मिळत आहेत तर एकीकडे अशा जुन्या चाळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या जुन्या चाळींचा प्रश्न या पुलाच्या तोडकामामुळे निश्चितच निर्माण झाला होता. इथे ही वाहतूक पाहू शकतात, ही रुग्णवाहिका जाते. जसं मगाशी मी सांगितलं की जे KM रुग्णालय या परिसरामध्ये आहे, या KM रुग्णालय आणि अनेक रुग्णालय या परिसरामध्ये असल्यामुळे हा पूल अत्यंत महत्वाचा ठरतो. मात्र सध्या हा जो पूल आहे एल्फिस्टन पूल आज मध्यरात्रीपासून बंद केला जाणार आहे. त्यामुळे निश्चितच अनेक पुलाची व्यवस्थित आपण पाहायला गेलं तर पर्यायी व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे. तर ती नेमकी पर्यायी व्यवस्था काय असणार आहे ती आपण जाणून घेणार आहोत. मात्र नवा एल्फिस्टन उलटान पूल आणि शिवडी वरळी एलिव्हेटेड कनेक्टर बांधण्याच्या कामासाठी हा वाहतूक पूल आज मध्यरात्रीपासून बंद करण्यात येणार आहे. तर दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईतील परळ, प्रभादेवी, वरळी आणि भायखळा या भागांमधील वाहतूक प्रभावित होणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा अशी सूचना वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलेली आहे. आता नेमके पर्यायी मार्ग काय असणार आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी ज्या मुद्द्यावरती आपण होतो तो म्हणजे 19 इमारतींचा हा मुद्दा होता. या 19 इमारतींच्या स्थलांतरित नेमकं त्यांना स्थलांतरित कुठे करणार असा मुद्दा होता. मात्र साधारणतः आपण पाहायला गेलं तर ज्या इमारती आपल्याला इथे पाहायला मिळतात या 19 इमारती त्यांचा हा प्रश्न होता. याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर निश्चितच त्यांनी सुरुवातीला हा विरोध केला होता. या विरोधानंतर आपण पाहायला गेलं तर त्यांचा प्रश्न सुद्धा मार्गी लावण्यात आलेला आहे. साधारणतः आपण पाहतोय ज्या प्रकारे एल्फिस्टन पूल बांधकामामुळे प्रभावित होणाऱ्या लक्ष्मी निवास जी आता आपण समोर ही पाहिली ही लक्ष्मी निवास आणि हाजी नुरानी चाळ या 2 इमारतींमधील 83 प्रकल्पग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन प्रभादेवी परिसरातील म्हाडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये करण्याचा प्रस्ताव आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मान्य करण्यात आलेला आहे. यामुळे या रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रत्येक प्रकल्पग्रस्त कुटुंबांना 405 चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका देण्यात येणार आहेत. म्हणजे 405 फुटांचं घर जे आहे ते त्यांना मिळणार आहे. या सगळ्या संदर्भातली आपण माहिती ही ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत. मात्र जे कुटुंब या बांधकामामुळे जे प्रकल्पग्रस्त जे कुटुंब आहेत त्यांना दिलासा जो आहे तो निश्चित दिला जात आहे. दरम्यान आपण पाहतोय पुनर्वसनाचं निकष काय असणार आहे ते सुद्धा आपण जाणून घेत आहोत. 300 चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या घर मालकांना 300 चौरस फूट अधिक 35% अतिरिक्त क्षेत्र म्हणजे एकूण 405 चौरस फूट क्षेत्राची सदनिका मिळणार आहे. तसेच 300 ते 1292 चौरस फूट क्षेत्र असलेल्या घर मालकांना विद्यमान क्षेत्र अधिक 35% अतिरिक्त क्षेत्रफळानुसार नवीन सदनिका मिळणार आहे. म्हणजे आपण पाहायला गेलं तर ज्या प्रकारे या पुलाचं बांधकाम होतंय त्या प्रकारे स्थानिकांनी जो विरोध केला होता त्यांच्या विरोधाचा सुद्धा विचार करण्यात आलेला आहे आणि त्यांचं सुद्धा योग्यरित्या स्थलांतरित जे ते करण्यात येणार आहे. आता आपण साधारणतः पाहतोय जे 19 इमारती होत्या त्यांच्या स्थलांतरिताचा मुद्दा काय होता तो सुद्धा आपण जाणून घेतलेला आहे. जवळपास या सगळ्यामुळे 5200 कोटींचा खर्च हा वाचणार आहे. साधारणतः यापूर्वी प्रकल्पामुळे 19 इमारती या बाधित होणार होत्या. मात्र MMRDA ने रचनात्मक बदल करून 17 इमारतींना प्रकल्पाच्या मार्गापासून वाचवलं. यामुळे पुनर्वसनावरील अंदाजे 5200 कोटी रुपयांचा खर्च वाचला असून प्रकल्पाची गती वाढवण्यास आता मदत होणार आहे. ज्या प्रकारे आपण पाहतोय या 19 इमारतींचा प्रश्न या पुलाच्या
तोडकामामुळे निर्माण झाला होता, त्यातील केवळ 2 इमारतींच्या 83 जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांचं नव्या सदनिकांमध्ये म्हणजेच नव्या इमारतीतील सदनिकांमध्ये त्यांना नवी घरं जी 405 फुटांची असणार आहे त्याच्यामध्ये त्यांना घरं दिली जाणार आहेत आणि आता अशा प्रकारे त्यांचं स्थलांतरित केलं जाणार आहे। मात्र ज्या प्रकारे आपण पाहायला गेलं तर वाहतूक ही अत्यंत महत्वाची होती, ती म्हणजे या पुलावरील साधारणतः ब्रिटिशकालीन हे पूल आणि या पुलावर अनेक वर्षानुवर्षे वाहतूक आहे, दुतर्फा वाहतूक आपल्याला पाहायला मिळते। मात्र जर हा पूल बंद झाला तर याच्यासाठी पर्यायी वाहतूक काय असणार आहे, पर्यायी व्यवस्था काय असणार आहे ती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। तर सध्या आपण पाहतोय वाहतूक जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी पर्यायी व्यवस्था कशी असणार आहे ती आता आपण जाणून घेणार आहोत। साधारणतः आपण पाहतोय दादर पूर्व ते पश्चिम या वाहतुकीसाठी टिळक पुलाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केलेलं आहे। परळ पूर्व ते प्रभादेवी या वाहतुकीसाठी करी रोड पुलाचा वापर करण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलंय। तर परळ भायखळा पूर्व ते प्रभादेवी या वाहतुकीसाठी चिंचपोकळी पुलाचं वापर करण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे। पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहनांसाठी मार्ग कसा असणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत। दादर पूर्वेकडून दादर पश्चिमेकडे आणि दादर मार्केटकडे जाणाऱ्या वाहन चालकांना टिळक पुलाचा वापर करावा लागणार आहे। तसेच परळ पूर्वेकडून प्रभादेवी आणि लोअर परळला जाणाऱ्या वाहन चालकांना करी रोड पुलाचा वापर सकाळी 7 ते दुपारी 3 या वेळेत करता येणार आहे। त्यासोबतच चिंचपोकळी पुलाचा वापर करावा लागणार आहे। त्यानुसार परळ भायखळा पूर्वेकडून प्रभादेवी वरळी सागरी किनारा मार्ग आणि सागरी सेतूच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना चिंचपोकळीच्या पुलाचा वापर करावा लागणार आहे। तर पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या वाहनांसाठी मार्ग कशी असणार आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। दादर पश्चिमेकडून दादर पूर्वेकडे जाणाऱ्या वाहन चालकांना टिळक पुलाचा वापर करावा लागणार आहे। करी रोड पुलाचा वापर सुद्धा हे जो एल्फिस्टन पूल आहे तो वाहतुकीसाठी बंद केला जाणार असल्यामुळे करी रोड पुलाचा सुद्धा वापर करावा लागणार आहे। त्यानुसार प्रभादेवी आणि लोअर परळ पश्चिमेकडून परळला टाटा रुग्णालय केएम रुग्णालयाकडे जाणाऱ्या वाहन चालकांना करी रोड पुलाचा वापर हा दुपारी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत करावा लागणार आहे। तर सागरी किनारा मार्ग आणि सागरी सेतू तसेच प्रभादेवी वरळीकडून परळ भायखळा पूर्वेकडे जाणाऱ्या वाहन चालकांना चिंचपोकळी पुलाचा वापर करावा लागणार आहे। दरम्यान ज्या प्रकारे आपण पाहतोय एल्फिस्टन पूल याचं तोडकाम केलं जात आहे, त्यामुळे वाहतुकीची पर्यायी व्यवस्था ही या पुलाच्या आजूबाजूला असलेल्या 3 पुलांवरती येणार आहे। ते म्हणजे या पुलाच्या डाव्या बाजूला म्हणजे दादरच्या दिशेने असलेल्या टिळक ब्रिज वरती याची वाहतुकीची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे। तर या पुलाच्या उजवीकडे असलेल्या साधारणतः करी रोड आणि चिंचपोकळी या आजूबाजूच्या पुलांवरती पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे। जसं आपण वाहतुकीची पर्यायी व्यवस्था पाहतो, जसं पुढे जातो तसं महादेव पालव मार्गाच्या वाहतूक नियोजनातील म्हणजेच करी रोड पुलाच्या नियोजनातील आपण आता वाहतुकीतले बदल कसे असणार आहेत ते जाणून घेणार आहोत। त्यानुसार महादेव पालव मार्गावरील कृष्ण देसाई चौकाकडून शिंगटे मास्तर चौकाकडील वाहतूक सकाळी ही 7 ते दुपारी 3 या वेळेत एका दिशेने सुरू राहील। या मार्गावरील शिंगटे मास्तर चौकाकडून कृष्ण देसाई चौकाकडील वाहतूक दुपारी 3 ते 11 या वेळेत एका दिशेने सुरू राहणार आहे। या मार्गावरील दोन्ही मार्गिका ही रात्री 11 ते सकाळी 7 या वेळेमध्ये वाहतुकीसाठी खुला राहणार आहे। तर अशा प्रकारे पर्यायी व्यवस्था ही वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। मुळामध्ये ज्या वेळेला या पुलाचं पाडकाम सुरू करण्यात येणार होतं, MMRDA कडून या पुलाचं पाडकाम सुरू करण्यात येणार होतं, त्यावेळेला स्थानिकांचा प्रश्न उपस्थित झाला होता। स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध करून या पुलाच्या दुतर्फा दोन्ही बाजूला स्थानिकांनी आंदोलन केलं होतं, रास्ता रोको केला होता। मुळामध्ये पुलाचं पाडकाम करू नये, सुरुवातीला स्थानिकांचा प्रश्न सोडवावा, स्थानिकांना नेमकं स्थलांतरित कुठे करणार, कारण सुरुवातीला प्रश्न होता तो म्हणजे या स्थानिकांना एकंदरीत एक प्रकल्पग्रस्त जे नागरिक आहेत त्यांना साधारणतः एक किंमत जी ती दिली जाणार होती आणि मग त्यानुसार त्यांना घरं ही अलॉट केली जाणार होती, अशा प्रकारची चर्चा त्यावेळेला होती। मात्र त्यानंतर मोठ्या प्रमाणात विरोध झाला आणि जवळपास 19 मधील 17 या इमारती या आता आपल्याला इथे पाहायला मिळतात। मात्र ज्या 2 इमारती आहेत ज्या या प्रकल्पामध्ये प्रकल्पग्रस्त असणार आहेत त्यामधील जवळपास 83 प्रकल्पग्रस्तांसाठी एक विशिष्ट सुविधा सुद्धा आता उपलब्ध करण्यात आलेली आहे। 405 स्क्वेअर फुटांचं घर त्यांना या ठिकाणी देण्यात येणार आहे। मात्र ज्या प्रकारे आपण पाहतोय हा जो पूल आहे, ज्या प्रकारे जवळपास एक वेगळी आठवण जी या पुलाची आहे ती म्हणजे ब्रिटिशकालीन हा पूल आहे। 125 वर्ष जुना हा पूल आहे। ब्रिटिशांनी या पुलाचं बांधकाम केलेलं आहे।
हा पूल आज आहे 12 सप्टेंबर आणि या 12 सप्टेंबरच्या रात्री म्हणजे जवळपास 12 वाजल्यापासून या पुलावरील वाहतूक बंद करून हा पूल आता तोडकाम करण्यात येणार आहे. MMRDA कडून या पुलावरती हा जो आता पूल पाहायला मिळतोय या पुलावरती आणखी एक पूल आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे 1+1 असा हा पूल असणार आहे. ज्या वेळेला नव्याने या पुलाचं बांधकाम होणार आहे त्यामुळे शिवडी नावाचे असं एलिव्हेटर आपल्याला पाहायला मिळणार आहे. या सोबतच एल्फिस्टन पूल जो आता आपल्याला पाहायला मिळतोय तो सुद्धा इकडे तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे असे दोन पूल एकावर एक आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे भविष्यामध्ये वाहतूक कोंडी ही मोकळी करण्याचा हा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे आता MMRDA कडून साधारणतः कशा प्रकारे पुलाचं बांधकाम करण्यात येणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अजय सह मी वैभव पाटील, मुंबई.